तुम्ही उल्लेख केला, त्याचा इलेक्शन वोटिंग मध्ये कसा परिणाम होईल आणि त्याचं विभागणी कशी होईल असं तुम्हाला वाटतं? म्हणजे बरोबर आहे, तो मुद्दा योग्य आहे. मला सांगा, एखाद्या घरामध्ये एखाद्या वडिलांनी आधी जमीन विकून आई दागिने घाण ठेवून एखाद्या मुलाला इंजिनिअरिंग केलं असतं. इंजिनिअरिंगची किती फी आपल्याला माहिती आहे. आणि तो मुलगा जेव्हा घरात हताशपणे बसून असतो, त्याला नोकरी मिळत नाही, तो नोकरीच्या शोधात असतो, ते कुटुंब नरेंद्र मोदीला हरवणार. आज ज्या शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये आत्महत्या घडलेल्या आहेत, ते कुटुंब नरेंद्र मोदीला हरवणार आहे. आज ज्या घराला आपलं घर चालवता येत नाही, आज कुटुंब प्रमुखाला पुरेसे पैसे देता येत नाही, रणीला आपल्या मुलाबाळांना योग्य खाद्य देता जेवण देता येत नाही, कारण इतकी महागाई झालेली आहे, ते लोक नरेंद्र मोदींचा पराभव करणार. आणि खरोखर देशामध्ये संविधान बदललं जात आहे, हे जे भाजपच्या खासदारांनी जी काही वक्तव्य केलेली आहे, 370 पारची घोषणा केली, ती लोकांना पटलेलं आहे. खरोखर त्यांना संविधान बदलायचंय आणि हे लोक हरवणार. काय असेल असं तुम्हाला वाटतं? बघा, महाविकास आघाडीचं बहुमत असणारच आहे, निश्चित असणार आहे. मी आकडा आता सांगत नाही, पण भाजपचा महाराष्ट्रामध्ये दारुण पराभव होणार आहे. आणि भाजपची देशातली सत्ता देण्याकरता माझ्या दृष्टीनं, माझ्या मताने 5-6 महत्वाची राज्य आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र आहे, बंगाल, युपी, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटका, तेलंगणा या सगळ्या राज्यामध्ये भाजपचा संख्या कमी होणार आहे. राजस्थानमध्ये कमी होणार आहे, दिल्लीमध्ये कमी होणार आहे. एकाही राज्यामध्ये भाजपची एकही सीट वाढणार नाही. या सगळ्या राज्यामध्ये जागा कमी होतील आणि त्यांना स्वतःच्या ताकदीवर स्पष्ट बहुमत देखील मिळणार नाही. राम मंदिराचा प्रश्न आहे, ते मोदी म्हणतात की आम्ही राम मंदिराला कुलूप लावू. हे काहीतरी काय प्रश्न हा नाही आहे. हा मुद्दा राम मंदिराचा नाही, हा मुद्दा लोकांच्या प्रश्नाचा आहे. महागाई, बेरोजगारी, शेतकरी आणि करप्शनचा मुद्दा आहे. त्याच्यावर तुम्ही बोलत नाही. तुम्ही या निवडणुकीला भटकवू नका. तुम्ही काँग्रेसच्या राजकीय धार्मिक ध्रुवीकरणाचं बोलतोय. कुठं काय प्रश्न येतात? आज आम्हाला कोणा गोविंदाने या देशात राहायचंय. आज जर इथं धार्मिक संघर्ष झाला तर कोणाचा फायदा होणार आहे? आपण दंगी पाहिलेले आहेत. त्यामुळे आमची विनंती अशी आहे की आज काँग्रेसच्या विचारानं सर्व धर्म सर्व भावाला घेऊन आज सर्वांना एकत्र घेऊन विकास करायची आमची मानसिकता. उद्धव ठाकरे हे राहुल गांधींची टक्केवारीवरून शंका व्यक्त केल्या जातात. आज आघाडीचे लोक निवडणूक आयोगाला सुद्धा भेटणार आहेत. ही आकडेवारी का लपवली जाते निवडणूक आयोगाकडून? तुम्हाला काय वाटतं? याच्यामध्ये काय काळ 11 दिवसानंतर आकडेवारी बदलणं यामध्ये नक्कीच संशयाला वाव आहे. कारण म्हणजे आज टेक्नॉलॉजी इतकी आपल्याकडे उपलब्ध आहे. प्रत्येक बूथवर इंटरनेट कनेक्टिव्हिटी आहे. संध्याकाळी 5ला संध्याकाळी 6ला मतदान संपल्या बरोबर आकडे कळवले जातात. त्यामुळे आकडे बदलण्याचं कारणच नाहीये. निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलं पाहिजे की तुमच्याकडे इलेक्ट्रॉनिक यंत्रणा आहे, संगणकीय यंत्रणा आहे, तुम्ही 11 दिवसांनी का आकडे बदलताय? शंका यायला नक्कीच भाव आहे. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावरती निवडणुकीच्या काळामध्ये तरीकारीची कारवाई करण्यात आली. मला त्याची कल्पना नाही काय झालं. तुम्ही माहिती इच्छा मुंबई महानगरपालिकेने 17 सभा होणार परवानगी देण्यात आली. या ठिकाणी नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकत्र येतात. मात्र त्या सभेला उद्धव ठाकरे यांनी परवानगी मागितली होती. ती परवानगी महानगरपालिकेने नाकारलेली आहे. आता कसं आहे की प्रत्येक ठिकाणी सभेची परवानगी असेल किंवा इतर कुठल्याही परवानगी असेल, आमच्या विरुद्ध पक्षपातच होतोय, आमचा आरोपच आहे. पण आता त्याला शेवटी हे सरकार घालवल्याशिवाय आम्हाला ते निवडणूक आयोगाचं स्ट्रक्चर सुद्धा बदलता येणार नाही. आणि नरेंद्र मोदी यावर्षी निवडणूक आयोगाचं स्ट्रक्चर बदलून स्वतः निवडणूक आयुक्त नेमण्याची जी व्यवस्था करून घेतली. त्यामुळे निवडणूक आयोगाकडनं काही फार मला काही न्याय मिळेल अशी अपेक्षा नाही. निवडणुकीमध्ये आता एक बातमी आहे की राज्याची महानंदा ही आता मदर डेअरीच्या ताब्यात गेलेली आहे. नाही, कसं आहे की महानंदा अमूलच्या किंवा मदर डेअरीच्या ताब्यात गेले तात्पुरता कराराच म्हणतात, पण शेवटी त्याची सगळी चौकशी आम्ही सत्तेत आल्यावर करू. आणि आता लोकसभेला आमचा विजय होणार आहे, पण त्याच्या नंतर विधानसभेमध्ये तेच होणार आहे. विधानसभेमध्ये देखील सत्ता बदल होणार आहे. कारण जे फुटीर आमदार आहेत ते
गद्दारी करून गेलेले आमदार आहेत त्यातलं एकही कुणी निवडून येणार नाही. लोक त्याला धडा देणार. त्याची चौकशी व्हावी असं आता तर यावं लागेल ना. निवडणुकीनंतरच आहे. आपण त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, असं आहे की ती मी मुलाखत शरद पवार यांची मुलाखत पाहिली ते त्यांचं मत आहे की मीडियाचे मित्र आमचे करत नाही पण त्यांची भाषा जर आपण बघितली तर तुमच्या जाहीरनाम्याबद्दल बोलताय का तुम्ही सत्ता झाला तर तुम्ही काय करणार आहे लोकांचे प्रश्न कसे सोडवणार आहे बोलताय का तुम्ही फक्त धार्मिक ध्रुवीकरणाची भाषा बोलताय आणि ही भाषा खरं म्हणजे निवडणूक आयोगाने त्यांच्यावर आक्षेप घेऊन त्याला प्रचारातून बंदी केली पाहिजे मोदी शहाणा तर ते काही होताना दिसत नाही निवडणूक आयोग कशा प्रकारे काम करतो आपल्याला माहिती आहे मला वाटतं की पंतप्रधानांकडून माझी अपेक्षा रास्त अशी की तुम्ही जर सत्तेत येणार म्हणत असता तुम्ही गेली 10 वर्ष सत्तेत होता तर त्या 10 वर्षांमध्ये तुम्ही काय केलं तुम्ही आश्वासन दिली होती तरी यादी मी आता वाचत नाही आपल्या सर्वांना माहिती तुम्ही त्याचं काय केलं तुम्ही परदेशातून 100 दिवसामध्ये काळा पैसा आणला तर तुमच्याकडे सगळी माहिती आहे स्विस बँकेची माहिती आहे पनामा पेपरची माहिती आहे पॅराडाइज पेपरची माहिती आहे पॅन्डोरा पेपरची माहिती आहे सगळे खाते उघडताना सह्या केले दोघांनी त्या खात्यात किती पैसे आहेत ते तुमच्याकडे आहे तुम्ही त्याच्याबद्दल काय करते आमचा थेट आरोप आहे की तुम्हाला